4 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर हे आंदोलन सुरू होतं। चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या अशी आंदोलकांची मागणी होती। पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर आंदोलक हे रेल्वे रुळावरून हटत नाहीयेत बघून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला आणि यावेळी सगळ्या नाही पण आंदोलकांमधल्या काही घटकांनी दगडफेकीला सुरुवात केलेली होती। पण आता परिस्थिती आटोक्यात दिसते। काही प्रवासी दगडफेक करणाऱ्यांना दगडफेक करू नका असं आवाहन करतायत आणि जे आंदोलक आक्रमक झालेले आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न देखील बदलापूर रेल्वे स्थानकावरचे प्रवासी आणि आंदोलक करतात। बदलापूर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतो। रेल्वे ट्रॅकवर मोठ्या संख्येने प्रवासी या ठिकाणी जमलेले होते। 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। शाळेच्या बाहेर देखील एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे इथे रेल्वे रोको करण्यात आलेला आहे। जवळपास 3 तासापासून इथली रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। रेल्वे प्रवासी या ट्रॅकमधून हटण्यास तयार नाहीत। रेल्वे पोलीसचे सगळे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले होते। त्यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, कारण जवळपास 4 तासांपासून या आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। बदलापुरातून लोकल पूर्णतः विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे आंदोलकांनी रेल्वे रूळ सोडावा अशी पोलिसांची भूमिका होती आणि याचबद्दल पोलीस आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण आंदोलक मात्र या रेल्वे रुळावरून हटायला तयार नव्हते। आंदोलन सुरूच होतं, त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आणि आता सुद्धा आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये संवाद होतोय। थेट दृश्य आपण पाहतो बदलापूर रेल्वे स्टेशनवरची। अजूनही लोक त्या रेल्वे ट्रॅकवर तसेच बसून आहेत, या ठिकाणाहून हलण्यास तयार नाहीत। पोलिसांकडून समजूत काढली जाते। बदलापूर मधल्या संतापजनक या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांचा देखील संताप उफाळून आलेला आहे। चाकरमानी जे आहे ते कामावर जाण्यासाठी म्हणून इथे 10-10:30च्या सुमारास आले होते, मात्र ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य पाहतोय आपण। अजूनही रेल्वे स्थानकामधल्या या ट्रॅकवर रेल्वे प्रवासी तिथेच ठाण मांडू नयेत। पोलिसांकडून वारंवार समजूत काढली जाते, मात्र तुमचं शिष्टमंडळ पाठवा असंही सांगितलं जातंय। तर काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहूयात की पोलिसांनी ज्यावेळेला सौम्य लाठीचार्ज सुरू केला त्यावेळेला प्रवाशांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतो। प्रवाशांमध्ये सुद्धा या ठिकाणी पळापळ झालेली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये दुसऱ्या गाड्या पकडण्यासाठी आलेले जे प्रवासी आहेत आपल्या लहान मुलांना घेऊन सुद्धा या ठिकाणी आले होते। दगडफेक सुरू झाल्यानंतर इथे एकच पळापळ झालेली आहे। आंदोलकांना पोलिसांनी पांगवल्यानंतर काही जणांनी दगडफेक केलेली आहे। हाती मिळेल त्या वस्तू पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला। यावेळी काही आंदोलक असे होते ते सामंजस्याची भूमिका घेत या आक्रमक झालेल्या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते। एकीकडे प्रचंड गर्दी आहे चाकरमान्यांची ऑफिसला जाण्यासाठीची, कारण लोकल सेवा पूर्णतः बंद आहे, त्यामुळे लोकल सेवा सुरळीत झाल्यानंतरच आपल्याला ऑफिसला जाता येईल याची प्रतीक्षा सुद्धा आहे। त्याचबरोबर आंदोलनाला पाठिंबा सुद्धा चाकरमान्यांचा आहे, पण आता रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। जमाव हटवण्यासाठी म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी केला, मात्र प्रवासी आणखी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। आत्ताची ही दृश्य पाहतोय की प्रवासी आणि पोलीस यांच्यामध्ये अजूनही संवाद सुरू आहे। या सगळ्या प्रवाशांना इथून हटवण्यासाठी पोलीस वारंवार विनंती देखील करतायत, मात्र लोकांचा संताप इतका आहे की जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। तर दोषीला फाशी द्या अशी मागणी या प्रवाशांकडून या ठिकाणी केली जाते, या आंदोलकांकडून केली जाते। सध्या बदलापूर स्टेशनला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आहे, मात्र प्रवाशांची आंदोलकांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे।